शिरा, माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा, लोणकडी तूप, वेलची, खिशाच्या दामाला न परवडणारे बदाम आणि माझ्या मुलांच्या स्वभावासारखा गोड केशर, हे सगळं घालून तयार केलेला माझ्या सुखी संसारासारखा गोड शिरा. तुम्ही तुम्ही किचन मध्ये काय करताय? काही नाही, ते बघत होतो मी. काय ते तुम्ही शिरा खात होतात ना? नाही, मी शिरा खात नव्हतो, मी शिरा बनवत होतो. आता ही बनवा बनवी बंद करा. नाही, बनवा बनवा. तुम्ही कशाला खाताय शिरा? तुम्हाला शुगर आहे ना? हा, मला शुगर आहे. तुला शुगर आहे? नाही. मग तुझं तोंड गोड करण्यासाठी मी शिरा बनवतोय. माझं तोंड गोड करण्यासाठी? हा. पण कशाला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. पाहिलं सावित्री, वसंत, शरद आणि हेमंत या वसंताला पाहिलं की संसाराला पालवी फुटल्यासारखं वाटतं. या शरदाकडे पाहिलं की शरदाचं चांदणं अंगावर बरसतंय असं वाटतं. आणि हा हेमंत म्हणजे भक्तिभावाचं धुकच आपल्या भोवती पसरल्याचं साक्षात्कार. वसंत, शरद आणि हेमंत हे 3 ऋतू म्हणजे आपलं जीवन आहे सावित्री. आणि तुमची सून? आम्हाला कुठे सुनबाई आहे? म्हणजे मी? अगं, तू मुलगी आहेस आमची. सून ही मुलीची सावली असते. मानली तर आपली, नाहीतर परकी. सुनबाई, हा शिरा मी माझ्या हाताने बनवलाय तुमच्या सासूबाईंसाठी. चला, वाटी तुमचं घेऊन या. चला. हो, आणते. आज वाढदिवसाचा बहाणा करून बाबा गोड खायला बघतायत. हा, आज मी गोड खाणार. बाबा गोड खायचं नाही, या शुगर वाढेल. मग काय होईल? अहो, चक्कर येईल ना. मग काय झालं? अहो, पण नका खाऊ ना. नाही, आज मी गोड खाणार. कुठल्याही परिस्थितीत आज मी गोड खाणार. बाबा, तुम्ही खाओ. तेच म्हणतोय मी. मी खाऊ? हो. अरे शरद, अगं, माझ्याकडे गोळ्या आहेत ना. अरे पण तू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेस, डॉक्टर नाही. काय होत नाही रे मला. याच्या गोळ्यांची कंपनी बंद होईल, पण मला काय होणार नाही. थांबा, मी देतो. थांबा, मी देते. मला आणि मी अरे हो दे, देते म्हटलं. मला थांबा. घे. बाबा, काय खूपच आवडलेलं दिसतंय तुम्हाला. आणखी घे. पल्लवी तुला. मला द्या ना, मी केलाय ना तो. हो, देते ना. घ्या. एवढा? वा, तुझ्या वाढदिवसाचा शिरा खरंच गोड आहे. शिरा संपला? हो. आणि तुला? तुम्ही सगळ्यांनी शिरा खाल्ला ना, त्यानेच पोट भरलं माझं. गोपाळ शेठ, तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल माफ करा. पण हे घर आणि दुकान गहाण ठेवून मी उद्या सकाळपर्यंत तुमचे पैसे परत करेन. पप्पा जी, स्टॅम्प पेपर दे की रे. हे घ्या.
नाही तुम्ही दुकान घाण टाकाल हो, पण तुमची मुलं घर दुकान घाण टाकतील. पापडकर, बाबा म्हणाले तर सहीच काय, जीव सुद्धा देऊ आम्ही. बाबा आमच्यासाठी सर्वस्व आहे. पापडकर, त्यांच्यावरचं संकट हे आमचं संकट असतं. बाबांना मी कधीही दुःखात बघू शकत नाही. आलं लक्षात, आलं लक्षात. अहो बेडूक किती फुगला तर त्याचा बैल होत नाही. अहो दुकान आणि घर मिळून किती होणार? जेम तेम 7-8 लाख. बाकीच्या 2 लाखाचं काय? हे घ्या गोपाळशेठ, 1 लाखापर्यंत होती. हे पण घ्या, हे सुद्धा 1 लाखापर्यंत होतील. पाहिलं का हो? कपडे फाडकर काय ते पापडकर 1 मिनिटात 10 लाख रुपये जमा केले की हो यांनी. तुम्ही यांचं कितीही वाईट चिंतलात तरी वाईट नाही होणार हो. याचा अर्थ विश्वासराव, तुमचे पैसे कुठे गेले नाहीत बघा. हे बघा, तुमच्या बॅगेतून मीच काढले की हो, आणि त्या जागी कोरे कागद मीच भरले की हो. तुम्हाला चोर ठरवलं की हो. या तुमच्यावर जळणाऱ्या दिवट्यांना कळण्यासाठी केलं की हो. पण आम्हाला काहीच समजलं नाही. ते तुमच्या इवांजीला सांगितलं होतं की हो, त्याला सगळं माहिती होतं बघा. विश्वासराव माफ करा विश्वासराव. आम्ही तुम्हाला मनस्ताप दिला की हो, इलाज नव्हता की हो. एकाचं 2 करून सांगतो की हो. याला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं. हे डोळे सरळ ठेवून बघ की रे, माणूस कसा असावा आमच्या विश्वासरावांसारखा. आमचे विश्वासराव म्हणजे बालाजी, सावित्री वहिनी म्हणजे लक्ष्मी, सून असावी तर अशी, मुलं असावी तर अशी. अरे बघ की रे, तू काय बघणार म्हणा, कान ते कान काय दिसणार तुला. आणि वहिनी चहाच बघा की हो. हो पापडकर, तुम्ही थांबा, चहा घेऊनच जा. चल पल्लवी. मी दुकानात जाऊन येतो. हा, ती कोल्हापूरची मंडळी सारखी फोनवर फोन करतायत. त्यांना होकार नकार काय कळवायला पाहिजे. दादा, बाबा तुला काहीतरी सांगतायत बघ. मी तुला विचारतोय, त्याला नाही. तुला आलेल्या स्थळाबद्दल. माझं काय, माझं काय, मी काय, तू काय ते स्पष्ट बोल. बाबा मी काय सांगू, तुमची इच्छा असेल तर मी तयार आहे. अरे माझ्या इच्छेचा काय संबंध? तुझी पसंती महत्वाची, तुझ्या पसंतीशिवाय लग्न नाही. मग काय मनात आहे तुझ्या ते सांग. बाबा, त्याच्या मनात आहे की नाही ते ठाऊक नाही, पण खिशात मात्र नक्की आहे. काय रे? फोटो कोल्हापूरवरून पाठवलेला. काय रे, रात्री उशाखाली घेऊन बसला होता, सकाळी बाथरूम मध्ये, आणि दिवसभर पुस्तकात घेऊन फिरत होता. काय रे, आता कोणी ठेवला फोटो? बॅगेत ठेवला, दाखव ना. बस, केवढा चिडतोय, एवढा चिडलाय, उद्या मुहूर्त काढला तर लगेच बोल्यावर चढायला मोकळा. त्यांच्याबद्दल कळलं. तुमचं सांगा, तुम्ही कधी चढणार आहात बोल्यावर? बाबा यू आर ग्रेट. बाबांची नजर एक्सरे किरणांसारखी आहे. बाबा सगळं ओळखतात. बाप आहे मी तुमचा, तुम्ही माझे बाप नाहीत. कुठे ठेव फोटो? दाखव तुझा. कुठे ठेव? दाखव. माझ्या फोटोचं सोड रे, आधी तुझ्या फोटोचं काय करायचं ते सांग. माझा फोटो, माझ्याकडे कुठे फोटो आहे? बाबा काहीतरी बोलता, फोटो वगैरे काय नाही. पुस्तकात सुद्धा फोटो. बघितलं बाबा, एका मुलीचे 2-2 फोटो बघा. अरे घ्या. अरे कुणाचा फोटो आहे हा? आपल्या चिरंजीवांच्या पुस्तकात सापडले हे फोटो. त्यानं पसंत केले हिला. चला, मुलगी छानच आहे. आपण दोघांचीही एकाच मांडवात लग्न करून देऊया. असं म्हणतेस? अरे हा, करूया. सासूबाई डबा देत आहे ना? थांबा, घे. सावित्री, 1 कप चहा मिळेल का? अहो 1 कप चहा मिळेल का? तुम्ही थांबाव जरा, मुलांचा आवरू दे आधी. मुलं बिचारी घाई गडबडत आणि यांचं उगाच. आई डबा आण. हो आणते. हा, अहो राजूचा जरा केस विंचरा, मी जरा डबा आणते. सासूबाई डबा. चला, डबा तयार झाला. आई डब्यात काय आहे? पोहे. मला पोहे नकोय, मला पुरी भाजी पाहिजे. मला पण पोहे नको, मला शिराच पाहिजे. थांबा, मी बघते. सासूबाई, बेबीला शिरा हवाय आणि राजू पुरी भाजी मागतोय. पल्लवी, एकेका वेळी 4-4 पदार्थ बनवणं शक्य आहे का? अगं मुलं हट्ट धरतात, पण आपण समजावून सांगायला हवं.
आजी उद्या देणार हा बनवून. आता शाळेला उशीर होतोय ना. चला चला लवकर. हो हो मी सांगते काय ऐकायचं, असं करायचं नाही. अरे हट्ट नाही करायचा हा. बेबी इकडे ये. हे बघ आज शिरा नाही आणि पुरी भाजी नाही. आज पोहे केलेत ना, पोहेच घेऊन जायचं. हट्ट देणार आहे, ऐकला नाही का तुम्ही? मी सांगत आहे ना, तुमचं कोण ऐकणार आहे? आज पोहे म्हणजे काय, हट्ट करायचा नाही आणि अजिबात रडायचं नाही. मी सांगते कोण काय रडतोय रे? आजोबा कोण बोलतात. रडतोय? जा बघू. इकडे 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 या. हा, गे रे बा. तुला काय पाहिजे? शिरा. तुला काय पाहिजे? आम्हाला पुरी भाजी पाहिजे. पुरी भाजी. तुला काय पाहिजे? पुरी भाजी. पुरी भाजी. तुला शिरा. शिरा आणि पुरी भाजी. आता आपण एक गंमत करूया. हा चहा घ्या. सावित्री, आज आम्ही शिरा खाणार आहोत. आम्हाला पोहे नकोत, आम्हाला पुरी भाजी पाहिजे. खावं लागेल. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कसा नाश्ता होईल? या घरात जे काही बनेल ते प्रत्येकाने आवडीने खायला हवं. चहा घ्या. तुमची आजी खवळली आहे. आपण एक गंमत करूया. हं? मी 5 मिनिटात जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही शाळेसाठी तयार व्हा. हा सांगू नका. बबलू, ए पूजा, अरे बघा बघा काय आणलंय बघा तुमच्यासाठी. अरे कुठे गेले सगळे? काय आणले? कुठे काय आणलंय? मग लपवताय काय? कुठं काही लपत नाही मी. असं हा हे काय? हॉटेलमधनं? नाही ग, मुलांनी हट्ट धरला म्हणून मी. असं म्हणजे आता मला उद्यापासून घरात नाश्ता बनवायला नको. मुलांसाठी आपण हॉटेलमध्येच नाश्ता मागवूया. प्रश्न हॉटेलचा नाहीये सावित्री. प्रश्न आहे मुलांच्या आवडीचा. त्यांना जे जे आवडतं ते आपण द्यायला नको का त्यांना? मी काय म्हणते शरद, त्या रोजच्या भांडणाचा आणि कटकटीचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा आपण वेगळं राहून आपला संसार थाटला तर? वेगळा राहून संसार करायचं माझ्याही मनात आहे ग. पण बघू, आपण फक्त तसं वातावरण निर्माण करू. हा पण सुरुवात मात्र त्यांना करू दे. असली नाटकं सहन करण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलंच बरं. या वातावरणात 1 मिनिट सुद्धा राहण्याची इच्छा नाही माझी. काळजी एवढीच वाटते की आई आणि बाबांना वाईट वाटेल. आपल्या मुलांना वेगळा संसार थाटायला सांगूया सावित्री. काय? आपणच आपल्या मुलांना वेगळं राहायला सांगायचं? अहो तुम्हाला बोलावतं तरी कसं? त्याला पर्याय नाही सावित्री, त्याला पर्याय नाही. हा निसर्ग नियम आहे. बघ म्हणजे पक्षी आपल्या पिलांना पंख फुटेपर्यंत त्यांना ऊब देतात, त्यांना चारा भरवतात आणि पिलांना पंख फुटतात ते आकाशात भरारी घेतात, आपलं नवं घरटं बांधतात. बाकीच्या प्राण्यांचं पण असंच आहे. निसर्गात असा एकही प्राणी नाही की ज्याला शेवटपर्यंत आपली मुलं आपल्या जवळच असावीत असा स्वार्थी विचार येतो. याला अपवाद एकच आहे, माणूस. माणसाला वाटतं की आपल्या मुलांनी म्हातारपणापर्यंत आपल्या जवळच असावं, आपल्या ऐकण्यात राहावं, आपली सेवा करत राहावी. का का स्वार्थ. माणूस एवढा स्वार्थी विचार का करतो? का तो आपल्या मुलांना पारतंत्र्य ठेवतो? का निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो? आपली मुलं झाली तरी त्यांना मुक्त जीवन आहे. म्हणजे आपल्या मुलांना आपणच पंख द्यायचे आणि आपणच त्यांचे पंख छाटून टाकायचे. गोपाळ शेठ समोर मुलांनी तुमचा अपमान केला हे तुमच्या मनाला खूप लागलंय ना? नाही सावित्री, तसं नाहीये, तसं नाहीये. अहो पण मुलांची भांडणं म्हणजे दुधाला आलेलं उधाण. थोडं समजुतीचं पाणी घातलं की सगळं व्यवस्थित होईल. नाही सावित्री, आता आपण आपल्या अपेक्षांसाठी त्यांची उपेक्षा करण्यात काही अर्थ नाही सावित्री. आता त्यांनी आपल्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या बायका मुलांसाठी जगावं. आपण जर त्यांच्या मार्गात आलो तर
भांडण होतील सावित्री. अहो पण एकत्र कुटुंब म्हटलं की समज गैरसमज, हसणं रुसणं चालतच राहणार. चालतच राहणार एकत्र कुटुंबात. छोट्या कुटुंबात असं होत नाही सावित्री. एकत्र कुटुंबाची हीच समस्या आहे. प्रत्येकाला या कैदखान्यातून मोकळी हवी असते आणि म्हणूनच भांडणं सुरू होतात. आणि यातून काहीतरी भयंकर निर्माण होण्यापेक्षा आपण त्यांच्यापुढे वेगळं होण्याचा पर्याय ठेवूया. नाही तर सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांचे वैरी होतील सावित्री. नाही, असं होणार नाही. मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते. ते थोडीशी तापट असतील पण मायाळू आहेत. त्यांनी वेगळं राहिलेलं मला आवडणार नाही. मान्य की माझ्या मुलांना सुनांना थोडे जास्त कष्ट पडत असतील, पण मी त्यांचे कष्ट उचलेन आणि त्यांना आनंदात ठेवेन. हो, आनंदात ठेवेन. पुस्तकं घेतलीस? लवकर या. अरे राजू, बबलू, अरे चला, पुऱ्या तयार आहेत. ही बिस्किट दिलेली ती खायची, कळलं? ठेवून घे. चला चला, पुरी भाजी तयार आहे, शिरा तयार आहे, तुमच्या आवडीचं सगळं केलेलं आहे. आता आज एवढं घाई गडबडीत केलं आणि कुठे गेलेत कोणाच ठाऊक. ऑफिसमध्ये लवकर या. अरे हेमंत, लवकर ये, आमलेट तयार आहे. अरे लवकर ये, उशीर होत नाहीये का? अरे मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत. अरे या ना. कुठे सगळे गायब झालेत कोणाच ठाऊक. बघतेच. अरे मुलांनो, कुठे गेलेत सगळे? पिंकी, बबलू, बेबी, राजू, अरे हेमंत, लवकर या, सगळे नाश्ता तयार आहे. अरे या रे लवकर. सगळे तुझ्या हाकेच्या पलीकडे गेलेत सावित्री. गेले? अहो पण एवढ्या सकाळी उठून मी वसंतच्या मुलासाठी शिरा, आपल्या शरदच्या मुलासाठी पुरी भाजी आणि हेमंतसाठी ऑमलेट बनवलं आणि ते न खाताच गेले. काल त्यांची आवड वेगळी होती सावित्री. आज त्यांची आवड वेगळी असू शकेल. हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण त्याने मला हे सांगायला नको का? मला न सांगता त्यांनी न सांगताच तू ते बनवलंस. त्यांची आवड ते सांगत नाहीत, आपल्याला ती कळत नाही. याचाच अर्थ आता त्यांना जे करायचं ते करायची संधी हवी. आणि मला वाटतं सावित्री, आपण ती त्यांना द्यायला हवी. म्हणजे थोडक्यात काय? तर काही झालं तरी त्यांना वेगळं राहू द्यायचं. तुमचा हट्ट अजूनही तोच असला तरी मी तसं होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत या घरात वेगळ्या चुली पेटणार नाही. आणि ज्या दिवशी या घरात वेगळी चूल पेटेल त्या दिवशी माझीही चिता पेटलेली असेल. सावित्री, तू असं हॅलो. नमस्कार. बघा सावित्री वहिनी, गोपाळ शेठ बोलतो मी. नमस्ते. ते विश्वासराव आहेत का हो घरात? एक मिनिट. अहो, गोपाळ शेठचा फोन आहे. मी नाही आहे म्हणून सांग. अहो आपले गोपाळ शेठ. सांगितलं ना एकदा, मी नाही आहे म्हणून सांग. हॅलो. ते घरात नाहीये. खरं बोलता का तुम्ही? हो. तर अहो, तुम्ही असं का सांगितलं? कधी नव्हे ते आज खोटं बोललात, आणि तेही गोपाळ शेठ बरोबर. अहो सावित्री, हा? गोपाळ शेठ येत आहेत. मी घरात नाहीये म्हणून सांग. अहो पण एवढा लांब ना माणूस तुम्हाला भेटायला आला आणि घरात असून नाही म्हणून सांगायचं? मी घरात नाहीये म्हणून सांगितलं होतं ना मगाशी फोनवर. आता पण सांग. अहो पण नमस्कार वहिनी, नमस्कार. नमस्ते. कुठे गेलं तुमचा विश्वासराव? काय बोलले नाहीत? तुमचा चेहराच बोलतो. तुम्ही खोटं बोलता. नाही, ते खरंच बाहेर गेले. 7 दिवस झाले आम्ही त्याची वाट बघतो बघा.
आमची वाट लावून कुठं गेला की हो? दुकानात नाही, घरी नाही, कुठे गुप्त कुठे झाला तुमचा विश्वासराव? आम्हाला फसवा फसवी चालत नाही बघा. उद्या चाललो आम्ही बेळगावला, संध्याकाळी 5च्या आतमध्ये येऊन भेट म्हणावं, नाहीतर वाईट होईल. तोंड लपवितो तोंड, नवातच फक्त विश्वास. चल रे. गेले. हो, पण तुम्ही का तोंड लपवताय? अहो कर नाही, त्याला डर कशाला? हा, तुला सांगून काय उपयोग आहे? मग मला कशाला अंधारात ठेवताय? ग्रहण लागलं की अंधारा व्हायचाच. एवढं कसलं ग्रहण लागलंय? आता व्यापार म्हटलं की 100 कटकटी आल्यात. विश्वासराव, तू आणि घरात कसा रे? हजारो लाखो माणसं बघितली, पण तुझ्यासारखा माणूस नाही बघितला रे, नाही बघितला. घरी विचारलं नाही, दुकानात विचारलं नाही. देवी सारख्या वहिनीला खोटं बोलायला लावलंस की रे? का केलंस हे पाप? का केलंस? गाठरी लोक तुझ्याच विरोधात बोलत होते रे, पण मी म्हटलं नाही रे, नाही. आमचा विश्वासराव तसा नाही. तो देव माणूस, भगवान माणूस, पण तू सैतान निघालास रे, सैतान निघालास. गोपाळ शेठ, आपण दुकानात जाऊन बोलूया. नको नको, तुझं ते दुकान पण नको आणि तुझा तो बंगला पण नको. 1 नंबरचा लबाड माणूस रे तू. गोपाळ शेठ, अरे वा, रागवता म्हणे रे तुला. ठीक आहे, आजपासून तुझे माझे संबंध संपले. गोपाळ शेठ, अहो काय झालं ते सांगा तरी मला. काय सांगायचं वहिनी तुम्हाला? कोण सीताराम नावाचा माणूस घेऊन आला की हो माझ्याकडे. मला म्हणाला 15 लाख रुपये देऊन टाक रे याला. ह्याच्यावर विश्वास ठेवून देऊन टाकले की हो. हे बघा याने सह्या पण करून टाकल्या टका. 15 लाख रुपये म्हणजे काही लहान रक्कम नाही हो वहिनी. ह्याने गॅरंटी दिली म्हणून देऊन टाकले की हो त्याला मी 15 लाख रुपये. सीताराम का गीताराम मी कुठे ओळखतो त्याला? गोपाळ शेठ, या व्यापारातल्या गोष्टी माझ्या घरातल्या लोकांसमोर करून माझी इज्जत कमी करू नका. मला 1 आठवड्याची मुदत आहे, मी तुमची पैन चुकती करीन. 1 आठवडा काय रे, 1 वर्षाची दिली असती. पण तू घरात असून घरात नाही म्हणून सांगतोस. कसा विश्वास ठेवायचा रे तुझ्यावर? तुला जर माझ्यावर एवढा सुद्धा भरोसा नसेल तर माझं घर आणि दुकान लिहून देतो तुझ्या नावावर. असं म्हणतोस रे? करून टाक रे साईनं. कर. तुमच्या दोघांच्या सह्या घेऊन काय करू रे? मुलांच्या पण सह्या घे की रे. उद्या तेच माझ्यावर उलटा लावा करतील ना रे. सह्या हव्यात तुला माझ्या मुलांच्या? करतील. अरे माझी मुलं आहेत ती, माझ्या इज्जतीसाठी काही करतील. याच्या अगोदर तू अनुभव घेतलाच आहेस. वसंत, शरद, हेमंत, सह्या करून टाका. अहो जरा आत या. काय रे पोरं तुझी गेली की रे तुला सोडून? बघ गेले? नाही वसंत, शरद, हेमंत, बाहेर या. मामांजी, तुमचा मुलगा स्पष्ट बोलायला घाबरतोय. तो सही करणार नाही असा निरोप आहे त्याचा. निरोप? आणि हेमंतही तेच म्हणतोय. हो, आणि वसंतही असंच म्हणतात. अरे वा, बायकांच्या पदरा आड लपून बोलायला शिकलात तुम्ही. बाहेर या. जे काय बोलायचं असेल ते माझ्या नजरेला नजर देऊन बोला. या बाहेर, बाहेर या. बाबा, आम्ही सह्या केल्या तर आमची मुलं उघड्यावर पडतील. बाबा, शरद बोलतो ते बरोबर आहे. तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? हेमंत, आपल्या बापाला उलट बोलतोस तू? जन्मदात्या बापाला? अरे लाज वाटायला पाहिजे तुला. सासूबाई, माझ्या नवऱ्याचा असा पाण उतारा करू नका. पुष्पा, तू गप्प बस. मी का गप्प बसू? तुम्हीच गप्प बसा. आतापर्यंत तुम्ही गप्प बसलात
म्हणून तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर ही पाळी आणली. आम्ही गप्प बसलो तर आमचे नवरे असेच वागतील. आता एक शब्द बोलशील ते याद राख. काय करणार तुम्ही? अरे जोपर्यंत तुमची लग्न झाली नव्हती तोपर्यंत आमची पूजा करत होतात. आणि आता आता या 4 घरच्या 4 जणीने एका घरामध्ये भांडणं लावून दिलेत. अरे पाठीला पाठ लावून आला होता तुम्ही. एवढा पुळका असेल ना तर तुमची मुलं तू ठेवा सासूबाई. मी चालले माहेरी. उगाच माझ्यामुळे तुमचा सोन्याचा संसार बिघडायला नको. गौतमी, कोणी शिकवलं तुला हे असं बोलायला? मोठ्या माणसाशी कसं बोलावं याचंही तुला भान नाही? कशाने एवढे बेभान झालीस? अगं माझ्यासारखी तुझ्या वडिलांची परिस्थिती होती. जमीन जुमला गेला, इस्टेट गेली, तरी देखील तुला सून म्हणून आणली. या घरात येताना 5 पैशाचा सुद्धा हुंडा घेतला नाही, नेसत्या वस्त्रांनीशी आणली. पाठवता चांगल्या घरची मुलगी आहे, सून म्हणून शोभेल, वेळ प्रसंगी घर सावरेल. पण तू बाबा तिच्या माहेरच्या गोष्टी काढून सर्वांसमोर तिला कशाला अपमानित करताय? आणि मी अपमानित झालो तर चालेल, पण तुझ्या बायकोला बाबा बोला. तुमचा कोणी अपमान केलाय? अपमानित तुम्ही आमच्यामुळे झाले नाहीयेत. गॅरंटेड म्हणून ज्यांच्यासाठी सह्या केल्या त्यांच्यामुळे तुम्ही अपमानित झालात. निदान सह्या करताना आमचा तरी विचार केला होता. हेमंत सोडा मला. आई तुला जे काय बोलायचं असेल ते तोंडाने बोल. उगाच हात वगैरेची गरज नाहीये. आणि आम्ही तुम्हाला नको असेल तर तसं सांगा. बघा बघा कसा बोलतोय तो. अरे तुमच्यासारख्या उलट्या काळजाच्या मुलांना जन्मताच नख लावायला पाहिजे. जा निघायच ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वैभव ही इस्टेट तुमच्या आजोबा पंजोबांची नाहीये. हे तुमच्या बापाने रात्रंदिवस मेहनत करून कमावलेलं आहे. पुन्हा त्यांना कधी सायकलीवर ना तर कधी डोक्यावर गाठोडी बांधून त्याने गावागावात फिरून हे दुकान हे घर उभं केलंय. त्याच्या पाया कष्टाच आहे. पण तुम्ही सर्वजण इथून निघून गेलात ना तर या घराची एक वीट कसू बरं घालणार नाही. जा निघायचं. चल देवा. सावित्री, सावित्री, गोपाळ शेठ, उद्या सकाळपर्यंत मी दुकान तुमच्या ताब्यात देतो. तुम्ही ऐकत होतो. तुम्ही त्याचं काही मनावर घेऊ नका. पण असं काय ऐकलं की वाईट वाटतं. आपली मुलं तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मोठी झालेली मुलं आपल्याविषयी असं बोलतात. हीच मुलं लहान असताना कौतुकानं आपल्या छातीवर खेळतात, तेव्हा आनंद वाटतो. पण पायात बळ आल्यानंतर हीच मुलं आपल्या छातीत लाथा मारतात, तेव्हा सुद्धा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे ना. तू जा सावित्री, वसंताच्या दुकानाच्या उद्घाटनाला तू जा. मी एकटी जाऊ? नाही. मला बोलवलं नाही म्हणून तू जात नाहीयेस? अगं उद्या तुझ्या आशीर्वादाने त्याला व्यापारात यश मिळालं तर त्याचा तुला अभिमानच वाटेल ना. मग आणि या समारंभाला आपल्या दोघांपैकी जर कुणीच गेलं नाही तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील. आपल्या मुलांचीच नाचक्की होईल ना. त्यामुळे सावित्री, कधी कधी आई बापांना आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरून घालावं लागतं. मी जाणार नाही. तुला जावं लागेल. माझी तुला आज्ञा आहे सावित्री, तुला जावं लागेल. अरे विश्वासराव, करून टाक की रे शेवट या नाटकाचा. मला कसं अगदी चोरासारखं वाटतं रे. वहिनीला तरी सांगून टाक की रे. हा, आज मी सावित्रीला सगळं सांगणार आहे. आज काही मुहूर्त आहे का रे? हा, वसंत आज दुकानाचा शुभारंभ करतोय. सावित्रीच्या हस्ते उद्घाटन आहे. ती जायला तयार नव्हती पण मीच जबरदस्तीने तिला पाठवलंय.
बरं झालं मी नाही गेलो, नाही तर घोटाळा झाला असता रे. मी त्या आपाजीला पाठवून दिलं. हा, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की मुलांचं कर्तृत्व पाहिल्यावर पटेल तिला माझा उद्देश. नक्कीच नक्कीच, पण ते वनीला नक्की सांगून टाक रे, म्हणजे येत्या रविवारी मला ते खायला मिळेल वांग्याचं भरीत. हो 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 हो, जरूर या की, अगदी जरूर या. बरं बरं. अरे सावित्री, तू कधी आलीस? हा, कसा काय झाला कार्यक्रम? खूप लोक आले असते ना? हा, खूप गर्दी. सावित्री, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मलाही तुमच्याशी आज महत्वाचंच बोलायचंय. पण मी सांगणार ती एक आनंदाची बातमी आहे सावित्री. मीही तुम्हाला आज एक आनंदाचीच बातमी सांगणार आहे. आज सीताराम भेटला होता. सीताराम? कोण सीताराम? सीताराम ज्याला गोपाळ शेठकडनं तुम्ही 15 लाख रुपये घेऊन दिले तो सीताराम? ज्याला तुम्ही गॅरंटी म्हणून राहिला होता तो सीताराम? जो पैसे मिळाल्यावर पळून गेला तो सीताराम? काय झालं? तुम्ही असे काही बघताय की सीताराम नावाची व्यक्ती तुम्हाला माहितीही नाहीये? अहो सीताराम. सावित्री, मी त्याच संदर्भात तुझ्याशी बोलणार होतो. काही गरज नाहीये त्याची. एवढी वर्ष मी तुमच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. तुमची पावलं उमटतील त्याच वाटेवरनं मी चालत राहिले. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला. तुम्हाला सर्वस्व मानलं. असं असताना एखाद्या पतीने पत्नीला धोका देणं चांगलं? नाही 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 सावित्री, मी तुला धोका दिलेला नाही. मी केलं ते सगळं मुलांच्या भल्यासाठी केले सावित्री. तुम्ही केलेली कृती किती फायद्याची किंवा कोणाच्या भल्याची असो, मला नको होती ती, नको होती. त्या दिवशी तुम्हाला मुलांना माझ्यापासून वेगळं ठेवायचं होतं. माझा त्याला ठाम नकार होता. म्हणून तुम्ही गोपाळ शेठच्या हाताशी धरून हे कारस्थान रचलं. मी माझ्या या हाताने माझ्या मुलाला घराबाहेर काढलं. असं आपला रचून तुम्ही माझी मुलं माझ्यापासून तोडली. माझ्या ममतेचा खून केला. नाही सावित्री, माझं ऐकून घे मी काय म्हणतो ते. बस, मला काही ऐकायची इच्छा नाहीये. त्याला एवढं बस झालं. सावित्री नाही, सावित्री सावित्री हे बघ सावित्री, मी काय म्हणतो ते ऐकून घे. हे बघ मला काय म्हणायचं बघ. आजोबा, आजोबा आले. चल आपण आजीला सांगूया. चल चल. आजी आजी, आजोबा आले. मुलांनो, तुम्ही इथेच बसा, मी बघतो काय सांगायचं ते. तुमची आई आली आहे इकडं? आई कशाला येईल इकडे? मी विचारलंय आली आहे का? नाही. जसं आम्हाला घरात हाकललं तसं आईलाही हाकललेलं दिसतंय. आजी आजी आजी, हा बघ तुझा फोटो पेपर मध्ये आलाय. गैरसमज हा आकाशातल्या ढगासारखा असतो. मनात जसे विचार येतात तशाच आकृत्या दिसतात. काही वेळाने ढग निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र होतं. हे तू स्वतः समजून घेतलं पाहिजे सावित्री, आणि दुसऱ्यालाही तशी संधी दिली पाहिजेस. सावित्री, तू जिथं असशील तिथून ताबडतोब निघून ये. मी तुझी वाट बघतोय. तुझा विश्वासराव. हॅलो.
हॅलो. सावित्री. सावित्री तू कुठे आहेस सावित्री? कशी आहेस? अजून तुला जिवंत आहे. सावित्री वरल्या कपाळानं तुमच्या मांडीवर प्राण सोडेन मी, पण त्यावेळेस तुमचा हात माझ्या हातात हवा. असं बोलू नको सावित्री. तू कुठे आहेस मला सांग. मी येतो तुला भेटायला सावित्री. मी नाही सांगणार. तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? काही गरज नाही त्याची. आणि तुम्ही मला शोधूही नका. मी स्वतःच येईन. कधी येशील? ज्या दिवशी तुम्ही माझ्या मुलांना घरी घेऊन याल त्या दिवशी. हा तुझा निर्णय तर नाही? हो, माझा निर्णय म्हणून समजा. सावित्री, निर्णय मलाही घेता येतात, पण तुझं मन दुःखी होऊ नये म्हणून मी घेत नाही. पण आता माझा निर्धार ऐक सावित्री. मी जे काय केलं ते तुमच्यासाठी, तुझ्या मुलांसाठी, आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मीच बदनाम. जोपर्यंत तुला पश्चातापून तू या घरात येत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही. ती डोळ्यातली आसवं काढणं बंद करा आणि लिंबू पाणी घ्या की हो. घ्या घ्या. घे सावित्री. तुम्ही घ्या. आधी तू घे. नाही, पहिलं तुम्ही घ्या. आता काय लहान मुलासारखं करून राहिलं की हो. विश्वासराव, तुम्ही वहिनी न पाहिलं. वहिनी, तुम्ही विश्वासराव ना. आता कसं झालं बघा. बाबा, आम्हाला माफ करा. आता आपण सर्वांनी एकत्र राहायचं. बाबा, बाप म्हणजेच त्यागाची मूर्ती हे आम्हाला कधीच कळलं नाही. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी झालं. हे बघा, या बाबतीत मला काही म्हणायचं नाही. तुमची आई जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे करायचं. हे आई, पप्पा, मी नाही येणार त्या घरी. त्या घरात एकच टीव्ही आहे. त्या घरात एकच फ्रीज आहे. मुलांनो, प्रत्येक कुटुंबात आई हा एक वृक्ष असतो. प्रत्येक वृक्षाला वाटत असतं की त्याची रोपटी त्याच्या सावलीतच वाढावीत. पण त्यामुळे होतं काय, तर एक जंगल. पण एखादा हुशार माळी मिळाला तर तो ती रोपटी वेगवेगळ्या ठिकाणी लावून एक सुंदर नंदनवन तयार करतो. तेच काम तुमच्या वडिलांनी केले, पण कोणीच त्यांना समजू शकलं नाही. अगदी मी सुद्धा. आणि म्हणूनच मला आज कळून चुकले की तुम्ही सगळ्यांनी वेगळं राहायला हवं आणि आम्ही दोघं इथेच राहणार. म्हणजे आई, तू
मी सांगतो रे समजावून. भारत आपला देश. भारतामध्ये अनेक राज्य असतात की हो. राज्यामध्ये जिल्हे असतात. जिल्ह्यामध्ये तालुका असतो. तालुक्यामध्ये गाव असतं की हो. पण सगळ्यांचा आत्मा एकच असतो की हो, तिरंगा. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एकत्र येतात की रे झेंडा वंदन करायला. तसं तुम्ही एकत्र यायचं सणाला इकडे. कधी आई बाबांना घेऊन जायचं तुमच्याकडे. काय असतं, वेगवेगळं राहिल्यानं मन एकत्र येतात. काय विश्वासराव, बरोबर बोललो की? गोपाळ शेठ, बरं आम्ही निघतो आता. अरे असा कसा मी तुम्हाला जाऊ देईन जेवल्याशिवाय? अरे Happy birthday to you.